नमस्कार मित्रांनो, सोयाबीन खरेदीमध्ये जर पाहिलं तर सरकारकडून मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली जात आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर काय होतं की या वर्षीच्या अगोदर म्हणजे गेल्या वर्षी विदर्भ सहकारी पणन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ या दोन खरेदी केंद्रांमार्फत सोयाबीनचं जे काही खरेदी असेल ते खरेदी केली जात होती. परंतु यावर्षी जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ ही एक नोडल एजन्सी म्हणून 3 नंबरची ॲड करण्यात आलेली आहे. पूर्वी 2 होत्या, आता त्याच्यामध्ये आणखी एक ॲड करण्यात आली आणि ही एजन्सी ॲड झाल्यामुळं काय होत आहे तर यांच्यामार्फत नेमकं कोणत्या एजन्सीला हमीभाव केंद्र द्यायचं यांच्यामध्ये 15 ऑक्टोंबरला नियमांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत. ती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर GR आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गेल्या वर्षी म्हणजे 2024मध्ये जर पाहिलं तर जे काही सोयाबीन खरेदी करण्यासाठी फक्त 2 नोडल एजन्सी म्हणून कार्यरत होत्या. त्यामध्ये 1 नंबरची होती विदर्भ सहकारी पणन महासंघ आणि 2 नंबरची होती महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ. या 2 एजन्सीमार्फतच सोयाबीन खरेदी केलं जात होतं. परंतु याच्यामध्ये तिसरी जी काही आता महासंघ एक ॲड करण्यात आलेला आहे, तर त्यामध्ये आता जो काही एक नोडल एजन्सी ॲड करण्यात आलेली आहे तिसरी, ती म्हणजे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ हे ॲड केलेलं आहे. आणि हे ॲड झाल्याच्या नंतर जे काही आता हे तिन्ही नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहेत यांच्या जे काही केंद्र वाटप आहे त्यांच्यामध्ये सुद्धा नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. 15 ऑक्टोबर 2025 रोजी जे काही सरकारनं त्यात मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये जर पाहिलं तर पूर्वीच्या ज्या काही 2 नोडल एजन्सी होत्या, विदर्भ सहकारी पणन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, हे काय केले होते यांच्यामार्फत गेल्या वर्षी म्हणजे 2024मध्ये जर पाहिलं तर ज्या काही FPO आहेत म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा बाजार समित्या असतील किंवा सहकारी संस्था असतील त्यांना सोयाबीन खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली जात होती. परंतु आज दिनांक जर पाहिलं त्याच्यामध्ये तर यावर्षी 2025मध्ये जे काही पूर्वीचे नोडल एजन्सी होता त्यांच्याकडे हे अधिकार आता राहिलेले नाहीत. ते सद्यस्थितीला तरी FPOला परमिशन देऊ शकत नाहीत किंवा त्यांचा जो काय असेल तर त्यांना खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी देऊ शकत नाहीत किंवा त्यांचा प्रस्तावसुद्धा पाठवू शकत नाहीत. त्यानंतर जे काही बाजार समित्या होत्या, बाजार समित्यांचा सुद्धा प्रस्ताव पूर्वीच्या जे काही 2 नोडल एजन्सी होत्या ते पाठवू शकत नाहीत. फक्त आता जर पाहिलं तर पूर्वीच्या म्हणजे विदर्भ आणि जे काही महाराष्ट्र राज्य सहकारी पणन संघ होतं हे फक्त सद्यस्थितीला जर पाहिलं तर वर्ग अ आणि वर्ग ब ज्या संस्था सहकारी संस्था आहेत फक्त त्याच संस्थांना त्यांचा प्रस्ताव फक्त नाफेडकडे पाठवू शकतात मंजुरीसाठी. परंतु ते अशाही संस्था पाठवू शकतात फक्त की ज्या काही वर्ग आणि वर्ग बच्या संस्था आहेत ज्या की गेल्या वर्षी खरेदी केंद्र करत होत्या, म्हणजे खरेदी केंद्र केलेले आहे किंवा खरेदी केंद्र त्यांनी जे काही सोयाबीन असेल ते खरेदी केलेलं आहे अशांनाच एक केंद्र देऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना अट घातलेली आहे की ज्या काही त्या सहकारी संस्था आहेत त्यांची नोंदणी ज्या गावात किंवा ज्या ठिकाणी झालेली आहे त्याच ठिकाणी तिथं त्यांना ते सुरू ठेवता येईल अशी सुद्धा अट त्याच्यामध्ये घालण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर यावर्षी ॲड झालेली जी काही नोडल एजन्सी म्हणून आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडे अधिकार आता मोठ्या प्रमाणामध्ये दिल्यासारखं आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण पाहू शकता की ही जी काही 3 नंबरची नोडल एजन्सी आहे ती सहज पाहिलं तर ज्या काही बाजार समित्या असतील किंवा गेल्या वर्षी खरेदी केलेल्या जे काही बाजार समित्या असतील त्यांना किंवा इतर संस्थांना सुद्धा हे प्रस्ताव यांच्यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रस्ताव जर पाहिलं तर नाफेड किंवा NCCFला हे सुद्धा पाठवू शकतात. आणि यावर्षी जर पाहिलं तर आणखी बदल त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. जे काही खरेदी केंद्र असणार आहेत त्या खरेदी केंद्रामधील जर पाहिलं तर 2 खरेदी केंद्रातील अंतर हे 10 किलोमीटरच्या वर असायला पाहिजे. म्हणजे 10 किलोमीटरमध्येच 2 खरेदी केंद्र देता येणार नाहीत. हे सुद्धा एक नवीन नियम केलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर तालुका खरेदी विक्री जे काही संघ आहेत ते आता बंद पडणार आहेत. हा सुद्धा एक बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर ह्या ज्या काही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत असणार आहेत या 3 नोडल एजन्सी म्हणून कार्यरत असणार आहेत ज्या काही तिन्ही मार्फत जे प्रस्ताव असतील, जर पाहिलं तर विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यामार्फत जे काही प्रस्ताव असतील, वर्ग आणि वर्ग बच्या संस्थांचे प्रस्ताव ते असतील आणि जे काही महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आहे यांच्यामार्फतचे बाजार समित्याचे असतील किंवा इतर संस्थांचे किंवा गेल्या वर्षीच्या जे काही बाजार समित्या असतील त्यांचे प्रस्ताव ह्यांच्याकडे त्या जेवढे काही प्रस्ताव आलेले असतील ते सर्व प्रस्ताव त्यांना नाफेडकडे
आणि NCCFकडे ते प्रस्ताव पाठवावे लागतील. त्यानंतर त्यांच्यामार्फत त्यांची मंजुरी करण्यात येईल. त्यानंतरच जे काही खरेदी केंद्र आहेत ते सुरू होणार आहेत. बाजारात जर पाहिलं तर सध्या जर सोयाबीन पाहिलं तर 3,500 म्हणजे 3500 ते 4,000 या अंतरामध्ये विकलं जात आहे. त्यामुळे जर पाहिलं तर सरकारनं जे काही हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणं आवश्यक आहे, त्यामुळं बाजारामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणानं लूट सुरू केली जात आहे. तर दुसरीकडे हेच सरकार मात्र शेतकऱ्यांसाठी जे काही खरेदी केंद्रांचा घोळ आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये घालण्यात मग्न आहे. त्याच्यामध्ये जे काही नियम बदलून करण्यात आलेले आहेत, गेल्या वर्षीचे जे काही खरेदी केंद्र व्यवस्थित चालत होते 2 नोडल एजन्सीमार्फत, ते सुद्धा जे काही त्यांनी व्यवस्थित नियोजन वगैरे केलेलं होतं ते सुद्धा विस्कटून टाकण्यात आलेलं आहे. कारण की तिसरी एजन्सी त्याच्यामध्ये ॲड केल्यामुळं जे काही आता संस्थांना कोणत्याला कोणी खरेदी केंद्र द्यायचं हा सुद्धा मोठा बदल त्यांच्यामध्ये सुरू सध्या तरी आहे आणि याच्यामुळंच वेळ लागत आहे असं एक कारण सरकारकडून दिलं जात आहे. यंदा मात्र सरकारनं दिवाळीच्या अगोदर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावीत अशी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये मागणीसुद्धा केली जात होती. पण नेमकी खरेदी जी आहे ती कधी सुरू होणार हे अद्यापही निश्चित झालेलं नाही आहे. सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांचा जे काही आवश्यकता आहे त्यांच्यासाठी त्यांची गरज आहे त्याच गरजेचा फायदा घेऊन एकदम कमी दरामध्ये सोयाबीन जी काय असेल ते विक्री केलं जात आहे किंवा खरेदीसुद्धा केलं जात आहे. त्याच्यामुळे जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान होत जात आहे. सद्यस्थितीला जर पाहिलं तर ओलावा सोयाबीनमध्ये अधिक असल्या कारणामुळे केंद्रानं जे काही ठरवून दिलेलं FQ असतात त्याच्या अटीमध्ये हे सोयाबीन बसलं जात नाही. त्याचाच फायदा प्रायव्हेट बाजार मार्केटमध्ये सुद्धा घेतला जातो आहे. जे काही केंद्र खरेदी केंद्रावरती जर पाहिलं तर 12% ओलावा असलेले सोयाबीन हे संस्थांकडून खरेदी केलं जातं. परंतु सध्या स्थितीला जर पाहिलं तर त्या जे काही सोयाबीनचा ओलावा असेल तो 18 ते 25% दरम्यान असल्या कारणानं ओलावा असण्याकारणानं खरेदीला उशीर होत आहे असं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे सरकार बागुलबुवा वाचवत आहे. आणि हा जो काही ओलावा आहे तो ओलावा कमी झाल्यानंतर सोयाबीनचे जे काही भाव असतील ते 100-200 रुपये वाढतील हे शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे, त्यांना सुद्धा ठाऊक आहे. परंतु बहुतांशी शेतकऱ्यांसाठी यंदा जे काही हातामध्ये सोयाबीन वगैरे असेल तर खरीपातलं पीक हे सर्वात अगोदर आलेलं पीक आहे. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि मूग असेल उडीद असेल हे पिकं त्यांचे नाहीसे झालेले आहेत, म्हणजे त्या पिकांचं काही उत्पादनच झालेलं नाही आहे. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर येणारं पीक म्हणून हे सोयाबीन घेऊन ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या जे काही पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं त्याच्यामध्ये फक्त 20% जे काही उत्पादन वगैरे घट झाल्या कारणानं जेवढं आलेलं आहे तेवढं शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची गरज असल्याकारणानं सोयाबीन प्रायव्हेट मार्केटमध्ये घालत आहेत. त्याच्यामुळेच जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये एक शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलेला आहे. याचाच फायदा बाजारपेठेतील जे काही आडत वगैरे असतील त्यांनी घेतला जात आहे. आणि त्याचमध्ये बाजार मार्केटमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना नेमका आपले सोयाबीनचा ओलावा किती आहे, नेमका तो कसा केला जातो हे सुद्धा माहिती नसतं. जे काही आडतीवाले सांगतील हा एवढा ओलावा आहे त्यावरतीच त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास ठेवावा लागतो आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांचे दर जे आहेत ते एकदम शेतकऱ्यांच्या गरजेची ही करून केले जात नाहीत असा सुद्धा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर पाहिलं तर भावांतर योजनेचा सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. मध्य प्रदेश सरकारनं जर पाहिलं तर हमी भावानं सोयाबीन खरेदी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना भावांतर योजनेतून दिलासा देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये 2017-18मध्ये भावांतर योजना लागू करण्यात आलेली होती आणि त्यावेळी जर पाहिलं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरफायदा झाल्याचं उघड आलं होतं आणि त्यानंतर ही योजना बंद करण्यात आली होती. परंतु योजना सद्यस्थितीला जर पाहिलं तर परत मध्य सरकारनं ही योजना आता 2025मध्ये खरीप हंगामापासून सुरुवात केलेली आहे. त्या योजना जाहीर केल्यापासून पहिली जी काही भावांतर योजना होती आणि आताची भावांतर योजना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे त्याची नोंदणी असेल, खऱ्या शेतकऱ्यांची पडताळणी असेल हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना करण्यात आलेली होती. नेमकी हे भावांतर योजना काय ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूया. तर योजना सुरू केल्याच्या नंतर जो काही हमीभाव ठरवलेला असतो, हमीभाव किती आहे आपण एक उदाहरण जर पाहिलं तर 5,328 रुपये हा हमीभाव आहे. आणि समजा शेतकऱ्यांना आपलं जे काही सोयाबीन असेल तर सोयाबीन आपलं शेतकऱ्याने 4,000 रुपयाला विक्री केलं असेल प्रायव्हेट मार्केटमध्ये, परंतु ते 4,000 रुपये आणि जो काही हमीभाव आहे तो 5,328 रुपये ह्याच्यामधला जो काही फरक आहे तो फरक जर पाहिलं तर 1,328 रुपये, म्हणजे 4,000च्या नंतर 5,000 1,000 झाले आणि वरचे 328, जो काही 1,328 रुपयाचा फरक आहे हे एवढा फरक असलेलं अनुदान हे जो काही शेतकरी आहे त्याच्या खात्यामध्ये जमा केलं जातं. म्हणजेच काय होतं की शेतकऱ्याने कितीही कमी किमतीमध्ये सोयाबीन विकलं तर हमीभाव आणि विकलेला किंमत असेल त्याच्यामधला जो काही फरक असेल
तोच फरक शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर डीबीटीद्वारे केला जातो. म्हणून शेतकऱ्याचा याच्यामध्ये कुठलाही नुकसान वगैरे होत नाही. त्यांना जो काही हमीभाव आहे 5,328 हा हमीभाव त्यांना मिळतच असतो. परंतु याचा आपल्यावर परिणाम काय होऊ शकतो, तर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही मध्य प्रदेशमध्ये आता विक्री सोयाबीन केलं जात आहे, कारण की शेतकरी कोणीही थांबत नाही. कोणत्याही किमतीवर विकलं तर त्यांना ती एवढी रक्कम मिळणारच आहे. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन त्यांनी विक्री केलं जात आहे आणि त्याचाच फायदा आपल्याला जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आवक वाढल्या कारणानं आपल्या मार्केटमध्ये सुद्धा जे काही दर असतील ते दबावातच आहेत, आणखी त्याचे दर वाढले जात नाहीत. हा एक मोठ्या प्रमाणामध्ये फरक त्याच्यामध्ये जाणवत आहे. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर दिवाळी सण आणि नुकतंच जे काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान वगैरे झालेलं होतं शेतकऱ्यांना, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिवाळी सणासाठी जर आपल्या ह्याच्यावरतीच अवलंबून होते. त्याच्यामध्ये माल काही शेतकऱ्यांनी घातलेला आहे, काही शेतकरी घालतही आहेत, थांबू शकत नाहीत, कारण की त्यांच्यासाठी जे काही दिवाळीची गरज असेल ते गरज त्यांना भागवणं गरजेचं आहे. परंतु ज्यांना शक्य आहे की हमीभावानं सोयाबीन घालू शकतात अशांनी गडबड करू नये. सोयाबीन हमीभावानेच घालण्यासाठी थोडासा वेट करा. आता जर पाहिलं तर हा जो काही सोयाबीनचा असणार आहे जी काही प्रोसेस वगैरे ते दिवाळीच्या नंतरच सुरू होईल. त्याच्या कारणानं सद्यस्थितीला तरी थांबा. याची जी काही हमीभाव असेल हमीभावाच्या ह्याच्यानंच आपली नोंदणी वगैरे कशी करायची त्यावरती सुरू झाल्याच्या नंतर आपण सांगणारच असतो. परंतु हमीभाव ज्यांना शक्य आहे त्यांनी आता सोयाबीन आपलं घालू नका. सोयाबीनला हमीभावानं जर पाहिलं तर तुम्हाला 5,328 रुपये एवढा हमीभाव तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळं ज्यांची गरज आहे त्यांनी घाला. आता त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. पण ज्यांच्याकडं आवश्यकता नाही ते थांबवू शकतात, त्यांनी थांबावं. हे एक आपण चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर दिवाळीनंतरच केंद्र हे वगैरे सुरू होतील. झाल्याच्या नंतर सविस्तर आपण त्यावरती सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जो काही गोंधळ चाललेला आहे तो जी काही एजन्सी वाढल्या कारणानं हा गोंधळ वगैरे वाढलेला आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आता सुरुवातसुद्धा झालेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर जे काही खरेदी केंद्र असतील त्यांना कोणत्याला कुणाला केंद्र द्यायची वगैरे त्यांची आपण माहितीसुद्धा पाहिलेली होती. त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता. त्यांची लातूर जिल्ह्याची जर पाहिली तर लिस्टसुद्धा आलेली आहे. तर अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून ठेवा, कारण की पुढचा व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करायला मात्र विसरू नका, जेणेकरून या व्हिडिओमुळे त्यांचासुद्धा फायदा होईल. असेच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.